नमस्कार. खरं तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत चालली आहे का? क्लास लावायचे, क्लास लावून त्या क्लाससाठी एवढी फी खर्च करायची आणि पुन्हा नीटसारख्या एक्झाममध्ये सुद्धा स्कॅम होत आहेत. काही मुलांना जास्तीचे मार्क दिले जात आहेत. काही मुलांना सेम फर्स्ट रँकचे मार्क्स मिळत आहेत. पण खरी गुणवत्ता कुठे आहे? खरी गुणवत्ता कुठेतरी हरवत चालली आहे आणि मला असं वाटतं फक्त क्लासवाले नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी ह्या स्कॅममध्ये असतील तेही तेवढेच दोषी असतील. त्यांचा आपण जो अभ्यास करतो त्यावर त्यांना कॉन्फिडन्स नव्हता का? की त्यांचे प्रयत्न कमी पडत होते. ठीक आहे, ध्येय गाठण्याची किंवा स्वप्न पाहण्याची सर्वांनाच समान हक्क आहेत. त्यांचेही ध्येय असतील की त्यांनी डॉक्टर व्हावं, त्यांचा चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना नंबर लागावा. परंतु जे कोणी विद्यार्थी प्रयत्न करत होते ते सर्वच त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. तरीही त्यांना गुणवत्ता मिळूनही त्यांचा रँक जो आहे तो मार्क्स मिळूनही कमी आलेला आहे. आज सर्व पालकांना खूप टेन्शनमध्ये आहेत की आपल्या मुलांनी मार्क्स पाडलेत, अभ्यास केलाय, परंतु त्यांचं ॲडमिशन होईल का नाही? आणि अशा पद्धतीने जर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मी तर याला भ्रष्टाचार म्हणेल. असे भ्रष्टाचार होत राहिले तर आपण एक पालक म्हणून आपल्या मुलांना काय शिक्षण देणार आहोत? तो डॉक्टर बनेल, इंजिनियर बनेल, पण एक चांगला माणूस बनेल का? डॉक्टर, इंजिनियर किंवा अजून काही फॅकल्टीमध्ये जाताना तो अशाच भ्रष्टाचाराची लाईन घेऊन पुढे जाईल का? पालकांनो, जागृत व्हा. 2 मार्क किंवा एखाद्या मार्कासाठी ह्या अशा पद्धतीने आपल्या मुलांना सवयी लावू नका. त्यांना प्रयत्न करू द्या आणि त्यांचं यश त्यांच्या प्रयत्नातून मिळू द्या आणि ह्या देशाला एक गुणवत्ता असणारे डॉक्टर, गुणवत्ता असणारे इंजिनियर किंवा अदर फॅकल्टीमधील विद्यार्थी अपेक्षित आहेत आणि ते मिळू द्या.